लास्ट इयरला आम्ही असताना एकमेकाला विचारायचो की तू कोण होणार, तू कोण होणार. आमचा एक धुळ्याचा मैत्र होता, तो म्हणला कोण नाही होणार, आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे, तो जपणार. म्हटलं जप, आमच्या बाचं का जात आहे, जहागीरदाराचं कार्ट आहे. आम्ही एकमेकाच्या घरी जेवायला जात होतो, सगळ्यात उशिरा त्याच्या घरी जेवायला गेलो. शेवटी त्याच्या घरी जेवायला गेलो. कोल्हापूर धुळे गाडी सकाळी 10 वाजता त्याच्या घरात पोहोचली. घरात गेल्या गेल्या आम्ही प्रत्येक जण तो खांब असा टोकरायचून त्याला विचार, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. तो काहीच बोलत नव्हतं, गप्प बसलो होतो, सुमकुंडरी, अजिबात बोलत नव्हतं. आम्ही वाईस झोपलो, प्रवास केला होता म्हणून, आणि पुन्हा जेवायला बसलो. तिची आई आत भाकरी करत होती. भाकरी नावाचा एक पदार्थ आहे, ते चुलीवर त्या असं टाकलं की नाही त्या तव्यावर की त्याचा पापड असा फुगतो, टम दिशी, त्या भाकरीला पापड असतो. तवा आमची आई त्या पापड असा आला की त्याला अशी भोक पडायची, त्यात अशी त्याल चटणी टाकायची त्या पापडाच्या आत भाकरीवर, आणि ती कोरावर कोर करून ती आम्हाला नाश्त्याला द्यायची. दिस वॉज आवर पिझ्झा अँड बर्गर. हे जन खाल्लंय ते कशाला मॅकडॉनल्ड मध्ये जाईल. सगळ्या घराची समृद्धी स्वयंपाक घरातून जाते, सगळ्या घरातलं प्रेम तिथून जातं. मग पुरुष जरी स्वयंपाक करणारा असला तरी तिथूनच प्रेम जातं. त्याची आई बाहेर आली, भाकरी घेऊन आमच्या प्रत्येकाच्या ताटात वाईस भाकरी टाकली आणि ती अशी उभी राहिली. हिरकली लुगडं, कमरत वाकली होती, चुलीमुरं बसल्यामुळं कुक्कू इसकाटलं होतं. केस अजिबात रंगवलेली नव्हती, माझ्यासारखं डांबरीकरण केलेलं नव्हतं. ज्या वयात जशी केस असतात तशीच. आमच्या मैत्रीला अचानक काय झालं माहित नाही, त्यानं आईला एक गोल प्रदक्षिणा घातली, आईच्या खांद्यावर हात ठेवला, आमच्याकडे मस्तीत स्वाभिमानानं बघत आमच्याकडे म्हटला, ए आल्यापासून विचारताय सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, ह्योच माझा सोन्याचा खांब. नेमाने सरांनी त्यांच्या सोन्याच्या खांबाचं नाव दिलंय आणि तो त्यांच्या शेजारी